गेले काही दिवस महाराष्ट्र आणि विशेष करून मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे अशा पद्धतीच्या जाणीवपूर्वक बातम्या विविध माध्यमातून सोडण्यात आलेल्या आहेत। उलट देशामध्ये सगळ्यात उत्तम काम जर कुठं झालं असेल तर ते मुंबई शहरात झालं हे मी अतिशय नम्रपणाने आपल्याला सांगू इच्छितो। आपल्याकडे आज आपण जे सुरुवातीला प्रेडिक्शन होते 2 एप्रिलला 423 केसेस होते आपल्याकडे आणि त्यावेळी डबलिंगचा रेट पेशंटचा 3.8 प्रत्येक दिवशी होता, म्हणजे एक केसच्या ऐवजी 3.8 केसेस झाल्या असत्या। आणि त्यावेळी केंद्र सरकारची जी टीम आहे किंवा WHO लोक जी आहेत ते असं सांगत होते की एप्रिलच्या एंडपर्यंत 1.5 लाख केसेस मुंबईमध्ये होतील, पण त्यावेळी ॲक्च्युली फक्त 10,498 केसेस झाल्या। हे या शहरात आणि महाराष्ट्रात राबवलेल्या योजनाबद्ध कामाचं श्रेय आहे असं मला वाटतं। 30 मेला असं त्यांनीच सगळ्यांनी केंद्र आणि WHOचे जे काही तज्ज्ञ आहेत त्यांनी प्रेडिक्ट केलेलं की 30 मेला 1.5 लाख केसेस होतील। माझा असा अंदाज आहे की 61,000 केसेस मॅक्सिमम होतील। हे कशामुळे झालं तर आमच्या सरकारनं वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे झालं हे आपण लक्षात घ्या। एक टास्क फोर्स अपॉइंट केलेला आहे, 10 जण अतिशय इंटरनॅशनली तज्ज्ञ असणारी लोक महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातल्या पेशंटच्या परिस्थितीविषयी जर कोणी रिफर केलं तर फोनवरून त्यांना योग्य ते सल्ले देतात। दुसरा सगळ्यात मोठा म्हणजे 24/7 24 तास ते अवेलेबल आहेत। त्यांची एक 10 जणांची टीम आहे, उदवाडिया, फारुख उदवाडिया वगैरे बाकीचे जे प्रमुख आहेत त्यांची। आणि त्यात साधारणपणाने महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे की शेजारच्या राज्याची गुजरातची बातमी आली, महाराष्ट्रात आमच्या सरकारने एखाद्याची डेथ झाली तर डेथ ऑडिट करण्याची व्यवस्था केलेली। त्यामुळे पुण्याला डेथ ऑडिटची एक टीम आहे, मुंबईला डेथ ऑडिटची एक टीम आहे आणि संपूर्ण उर्वरित महाराष्ट्राला कोणाची डेथ झाली तर ती का झाली, कोणत्या कारणाने झाली, त्याला वाचवण्यात आपल्याला अपयश का आलं हे बघण्याची विशेष व्यवस्था आमच्या सरकारमध्ये आम्ही केलेली आहे। दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपण 52,000 केसेसचा उल्लेख सतत करतोय, पण खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये मुंबई धरून फक्त 35,178 लोक कोविड पॉझिटिव्ह आहेत। त्यामुळे माझी प्रसारमाध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे, घाबरण्याचं काही कारण नाही। रोग अतिशय अवघड आहे हे मान्य आहे, पण आपली कोविडची पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या हाताबाहेर गेलेली आहे किंवा आता 52,000 झालेली आहे हे जे सतत सगळ्यांच्या कानावर दिलं जातं आहे, त्याऐवजी 35,178 केसेसच पॉझिटिव्ह आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही सगळ्यात मोठं नियंत्रण आणलं आहे ते डेथ रेटवर आणलेलं आहे आणि त्यामुळं डबलिंगचा रेट, तर डबलिंगचा रेट हा 3.8 जो सुरुवातीला होता तो आता 14.2 दिवसाने, आज 10 जण असतील तर 14.5 दिवसानंतर 10चे 20 होतात। त्यामुळं मोठं नियंत्रण आम्ही या वाढीवर आणलेलं आहे हे मला आपल्याला मुद्दामून सांगितलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं ट्रॅकिंग करतोय, सर्वे केले जात आहेत, जवळपास आज 16,000 2 जणांची 16,000 टीम्स आहेत की ज्या महाराष्ट्रात 66 लाख लोकांचा सर्वे त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळं 6% ऑफ द पॉप्युलेशन हॅज बीन टेस्टेड, पॉप्युलेशन हॅज बीन सर्वेड, नॉट टेस्टेड, पण सर्वे आपण त्यांचा केलेला आहे। आणि आज जवळपास 5,67,000 लोक हे होम क्वारंटाईन आहेत। इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये 35,000 लोक आपण ठेवलेली आहेत। 3 वेगळ्या पद्धतीचे 3 टियर हॉस्पिटलची सिस्टीम आपली महाराष्ट्रात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेथ रेट जो 7.6% होता मिड ऑफ एप्रिलला तो आता 3.25 आहे। आपण गुजरातचा, ही काही स्पर्धा नाही शेजारच्या राज्याशी, पण गुजरातच्या पेक्षाही चांगली परिस्थिती, नियंत्रणाखाली परिस्थिती महाराष्ट्रात आमच्या आलेली आहे हे मला आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे।
आणि याचं सगळं श्रेय ॲग्रेसिव्ह टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशनला जातं. महाराष्ट्रात आज 72 लॅब्स आहेत आणि पूर्वी आम्ही 600-700 टेस्ट करत होतो. आता रोज 13,000 टेस्ट केल्या जात आहेत आणि 72मध्ये आणखीन जवळपास 27-28 लॅबची भर पडून महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्रभर 100 लॅब्स असतील की ज्या टेस्टिंगसाठी लोकांना टेस्टिंगची सुविधा उपलब्ध होईल. या ठिकाणी मला आपणाला हेच सांगायचं आहे की बरंचसं नियंत्रण आमच्या सरकारने या परिस्थितीवर आणले. बऱ्याच वेळेला मधल्या काळामध्ये हे हॉस्पिटल भरलं, ते हॉस्पिटल भरलं हे सांगितलं, त्यासाठी डॅशबोर्ड तयार केला. डॅशबोर्डसाठी मागची जी यंत्रणा आहे ती आता सुसज्ज झालेली आहे. त्यामुळं मुंबईमध्ये जवळपास 10,000 एक्स्ट्रा बेड्स आपण वेगळे हॉस्पिटल निर्माण करून आज तयार करत आणलेले आहेत. या महिन्याच्या अखेर आणि जून महिन्याच्या 10-15 तारखेला हे सगळे हॉस्पिटल्स उपलब्ध होतील. जर दुर्दैवाने संख्या वाढली तर ह्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला त्या सर्व रुग्णांना ठेवण्याची अतिशय उत्तम दर्जाची व्यवस्था MMRDAने, मुंबई मेट्रोने आणि वेगवेगळ्या संस्थांनी केलेली आहे आणि ती महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. मला या ठिकाणी कोणावर टीका करायची नाही, परंतु काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. मला अशी अपेक्षा होती की महाराष्ट्राच्या ह्या प्रश्नांच्या विषयी ते चिंता व्यक्त करताना एक सॉलिड सपोर्ट महाराष्ट्राच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, कष्ट करणारे आमचे पोलीस, आरोग्याच्या व्यवस्थेत काम करणारे, कष्ट करणारे आमचे सगळा स्टाफ याच्या मागे मीही उभा आहे हे सांगण्याचं काम करतील. पण दुर्दैवाने त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका त्यांची दिसली. महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्राच्या या आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी मगासपासून जे मी सांगतोय त्या केलेल्या प्रयत्नावर पाणी ओतण्याचा किंवा त्याच्याकडे टीकात्मकदृष्ट्या बघण्याचा प्रयत्न झाला असं मला वाटतंय. आज या ठिकाणी महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्याचं काम परवा झालं. याचा अर्थ आम्ही जे प्रयत्न केले ते प्रयत्न आणि महाराष्ट्रात जे मगासचं यंत्रणा काम करते त्यांचा उत्साह कमी करण्याचं काम कुठंतरी झालं असं मला वाटतंय. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हे सगळे आता बाहेर गेलेले आहेत मजूर आणि त्यामुळं आता आपल्याला आपली इकॉनॉमीवर त्याचा परिणाम होईल आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्याकडे हे स्किल नाही आहे ते ज्या लोकांच्याकडे होतं. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या तरुणांना अंडर एस्टिमेट करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये तरुणांच्यामध्ये स्किल आहे, ते पूर्ण ताकदीनं ही कारखानदारी चालू करू शकतात असा आम्हाला विश्वास आहे. जे गेलेले आहेत ते येतील, पण आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ही कारखानदारी महाराष्ट्रातली चालू व्हावी यासाठी महाराष्ट्रातल्या युवकांच्याकडे आवश्यक ते स्किल आहे. स्किल इंडिया नावाचा प्रोग्राम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केला. तो फेल गेला का काय अशा पद्धतीचं त्यांचं विधान आहे असं मला वाटतं. मागच्या 5 वर्ष स्किल इंडियाने काही स्किल दिली असतील, मग त्याचाही वापर झाला पाहिजे होता, पण त्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास दिसत नाही. आणि त्यामुळं आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांनी जी टिप्पणी केलेली आहे त्यात महाराष्ट्राच्या युवकांच्या स्किल आणि अनस्किल कष्ट करण्याची ताकद नाही आहे असा त्याचा आशय होतो आणि याला फार सिरियस ऑब्जेक्शन आम्ही या निमित्तानं घेतो. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी नेहमीच त्यांच्या पक्षाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. महाराष्ट्राचे IFSC ऑथॉरिटी जी गुजरातमध्ये गेली, हे सगळं आपण कोविडशी लढाई करतोय. कोविडच्या विरोधी सगळा महाराष्ट्र, सगळा देश लढतोय, सगळा जग लढतंय. पण केंद्र सरकारने IFSCची ऑथॉरिटी ही गिफ्ट सिटीमध्ये गुजरातला शिफ्ट करण्याचा निर्णय किंवा त्यांना देण्याचा निर्णय 27 एप्रिलला घेतला, म्हणजे काल परवा घेतला. म्हणजे आम्ही लढतोय कोविडच्या बरोबर. सगळी मुंबई जी आज देशाची कमर्शियल कॅपिटल म्हणून आजही मानली जाते ती लढते आहे, संकटात आहे. त्यावेळी मुंबई अडचणीत असताना मुंबईच्या बरोबर पॅरलल एक व्यवस्था गुजरातमध्ये निर्माण करण्याचं काम
हे झालं आणि त्याचं समर्थन देवेंद्र फडणवीस करतायत याचं आम्हाला दुःख आहे. आम्हाला वाटतं की त्यांनी अशा पद्धतीनं का ते IFSC तिकडे गेलं ह्याची कारण मीमांसा मधल्या काळात दिली, पण त्याला काही मला फारसा अर्थ वाटत नाही. महत्त्वाचा भाग म्हणजे 7 लाख पेक्षा जास्त मायग्रंट वर्कर्स हे गेले. मी मागच्या माझ्या पत्रकार परिषदेमध्ये तिकीटं दाखवलेली होती की पहिले 6-7 दिवस जे मजूर गेले ते तिकीट काढून गेले आणि पियुष गोयल असं म्हणतात की आम्ही 85% खर्च देतो आणि तो 85% जो खर्च आहे तो दिला असेल तर मग ही सगळे फुकट जायला पाहिजे होते. पण पहिले 6-7 दिवस मी नागपूर ते गोरखपूर, नागपूर ते लखनौ तिकीटं मागच्या वेळी दाखवली जी ऑनलाईनपेक्षा 25, 30, 40, 50 रुपयाने जास्त होती, सबसिडी काहीच नव्हती. पण आता मात्र मुख्यमंत्री निधीतून आम्ही हे पैसे खर्च केलेले आहेत. ज्या मुख्यमंत्री निधीला भारतीय जनता पक्षाने 1 नया रुपया दिला नाही. उलट पंतप्रधानांच्या निधीला पैसे द्या पण महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या निधीला पैसे देऊ नका अशी प्रवृत्ती आणि अशी वृत्ती भारतीय जनता पक्षाने दाखवली. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा शत्रू आहे का मित्र आहे? भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राचा हितचिंतक नाही हे त्यातून सिद्ध होतं असं मला वाटतं. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण या ठिकाणी गेले काही दिवस आपण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की केंद्र सरकारने आपल्याला बरेच इक्विपमेंट्स किंवा हे दिले, PPE किट्स दिले आणि हे दिले, मास्क दिले. मी आपल्याला मला काय हे केंद्राशी आमचा वाद नाही पण आता आकडेवारीचा हिशेब त्यांनी सांगितला म्हणून माझं कर्तव्य आहे की आपल्या सर्वांना त्याची योग्य ती माहिती देण्याचं काम केलं पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी मला अतिशय नम्रपणानं सांगितलं पाहिजे की आपल्याकडे महाराष्ट्रात नाही दुसरं ते टेबल जवळपास 10 लाख PPE किट्स लीडर ऑफ ऑपोजिशन यांनी सांगितलं. 10 लाख PPE किट्स दिले, 16 लाख N95 मास्क दिले, प्लस 448 कोटीचे इक्विपमेंट दिले. आपल्याला नम्रपणाने मी सांगतो, खरं म्हणजे मला हे सांगायचं नव्हतं. शेवटी काय केंद्र सरकार, नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांना आम्ही मागितलं तर ते मदत करतील वगैरे, पण दिलं, येण्याच्या आधी दिलं म्हणणं योग्य नाही. आम्ही मागितलेले आत्तापर्यंत N95 मास्क हे पहिल्या फेजमध्ये आणि 8,46,000 टोटल क्वांटिटी 49,13,500 मास्क आम्ही N95चे मागितलेले आणि आम्हाला आत्तापर्यंत आलेले आहेत 13,13,300 मास्क. म्हणजे साधारणपणे 30% हा आकडा कमी आहे. PPE किट्स आम्ही मागितलेले जवळपास 17,93,000. PPE किट्स माझ्याकडे जी माहिती आहे ती 21 मेची माहिती आहे. दुर्दैवाने हा आकडा 0 आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्लोव्ज मागितलेले होते. ग्लोव्ज मागितलेले होते ते 25,24,500 ग्लोव्ज मागितलेले. आम्हाला फक्त 28,000 ग्लोव्ज मिळाले. व्हेंटिलेटर आम्ही 4,221 मागितलेले, आम्हाला हे 0 व्हेंटिलेटर मिळाले. मल्टीपॅरा मॉनिटर्स मागितलेले 150, 0 मिळाले. आम्ही इन्फ्युजन पंप मागितलेले 50, 0 मिळाले. फावलर बेड विथ मॅट्रेसेस मागितलेले 379, आम्हाला 0 मिळाले. मी ह्याच्यात केंद्र सरकारवर टीका करत नाही. माझं ऑब्जेक्शन एक आहे की आपण एखादी गोष्ट सांगताना ही सगळ्यांचं काम आहे. कुणी कुणाला काय दिलं हे फार महत्त्वाचं नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकाची भूमिका सोडून सरकारच्या मागे उभा राहण्याची भूमिका ठेवली पाहिजे. आज सरकार पाडण्याची नाही तर सरकारमध्ये सगळ्यांनी ताकदीनं पाठिंबा देण्याची ही वेळ आहे. महाराष्ट्र अशा कोणत्याही वेगळ्या कृतीचा, हालचालीचा नेहमीच निषेध करत राहील. मला काळजी ही आहे की महाराष्ट्रातल्या आम्ही करत असणाऱ्या सगळ्या प्रयत्नामध्ये
कुठं भारतीय जनता पक्ष दिसत नाही आणि हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल अशी मला शंका आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे सतत सांगण्यात येतं की बरेच पैसे राज्य सरकारला दिले आणि ते राज्य सरकारला जे पैसे देण्यात आले ते पैसे देत असताना केंद्र सरकार त्यांच्या मनातल्या काही गोष्टी या केंद्र सरकारने कोविडच्या निमित्ताने अंमलात आणायचा प्रयत्न केला आहे, तो एरवी झाला नसता. म्हणजे साधारण उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की 3%हून 5% तुम्ही तुमचं कर्ज रेज करू शकता. 3%हून 5% हे देशातल्या सगळ्या राज्यांनी दिले, पण ते कर्ज आहे. केंद्र सरकार हे राज्य सरकारला अशा अतिशय कठीण प्रसंगामध्ये पुढे येऊन मदत करण्यासाठी काय विशेष करणार. आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी पत्र पाठवले 25,000 कोटी रुपयाची मदत आपण करा, पण तशी मदत कुठंच झाली नाही. आपण राज्यात तुमच्या केंद्राच्या योजना वाचून दाखवल्या, याचा अर्थ महाराष्ट्राच्या लोकसंख्येला आवश्यक असणारी जी केंद्र सरकारची नेहमीची मदत आहे, हक्काची आहे, तीच आपण देत आहे. आता GSTचे पैसे जवळपास 5,000 कोटी रुपये आपण कमी दिले. डिव्हॉल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये मागच्या वर्षी 18,000 काहीतरी कोटी रुपये कमी आले. ठीक आहे, होऊ शकतं. यावर्षी आता आम्हाला पैशाची गरज असताना दरवर्षी 1200 कोटी रुपये दर महिन्याला कमी यायला लागले. त्याचा तोटा आम्हाला फटका बसायला लागला. त्याचबरोबर 4 अटी, 3%हून 5% तुम्ही जर तुमचं कर्ज न्यायचं असेल तर त्यासाठी 4 अटी केंद्र सरकारने घातलेल्या आहेत आणि त्या जानेवारी 2021च्या आत या सुधारणा कराव्यात असं त्यांच्या अटीत घातलेलं आहे. आता अट साध्या असत्या तर आम्ही कालच मंजूर केल्या असत्या, पण अटी काय आहेत? अट आहे की महाराष्ट्रात जी आम्ही शेतकऱ्यांना वीज देतो ती शेतकऱ्यांना वीज जी आहे ती तुम्ही मोफत देऊ नका किंवा सबसिडाईज देऊ नका. महाराष्ट्रातला शेतकरी आधीच कोविडमुळे अडचणीत आला आहे, पुरामुळे अडचणीत आला आहे, दुष्काळामुळे अडचणीत आला आहे. त्याला आमचं सरकार मदत करतंय, पण आता केंद्र सरकारने जर कर्ज काढायचं असेल तर शेतकऱ्यांची विजेची जी माफी आहे किंवा सबसिडी आहे ती तुम्ही बंद करा किंवा कमी करा अशी भूमिका घेतलेली आहे. आता ईज ऑफ डुईंग बिझनेस हा नरेंद्र मोदी साहेबांचा फार आवडता विषय आहे, आवडता शब्द आहे आणि त्या निमित्ताने लेबर रिफॉर्म्स म्हणजे आज जे कामगाराला या देशात संरक्षण आहे, आता कोविडमुळे कामगार गावाला गेले, परत आले, तो तिथं परमनंट असेल तर त्याचा तो हक्कच आहे. तर त्या लेबर रिफॉर्म्स करा आणि जे या देशात कामगारांना संरक्षण देण्यासाठी कायदे आहेत ते कायद्याची मोडतोड करा अशी मानसिकता आहे. म्हणजे तुम्ही कर्ज काढा पण आमचं म्हणणं ऐका अशी यातली परिस्थिती आहे या संदर्भातली. दुसरं वन नेशन वन रेशन कार्ड ही एक अट आहे. कल्पना फार चांगल्या आहेत, पण फेब्रुवारीच्या आत या संबंधातली पूर्तता करणं फार डिफिकल्ट जाणार आहे. तिसरं स्थानिक स्वराज्य संस्थांमधले रिफॉर्म्स करा. म्हणजे काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे प्रॉपर्टी टॅक्सेस तुम्ही सगळे मुंबईत राहता किंवा महाराष्ट्रात राहतात नगरपालिकेत लोक, त्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये रेडी रेकनरप्रमाणे प्रॉपर्टी टॅक्स वाढवा अशा स्वरूपाच्या काही सूचना त्यांच्या आहेत. उद्या कदाचित एक्सप्लेनेशन देतील ते की असं नाही आहे, पण आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या बंद करा, जी सबसिडी दिली आहे ती कमी करा, ज्यांना मदत करणारे जे घटक आहेत त्यांना मदत करण्याची आमच्या सरकारची भावना आहे. पण केंद्र सरकारकडून आलेलं जे पॅकेज आहे ते आमच्या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या जनतेला परवडणारं नाही. आम्ही कर्ज काढू, आमच्या जीवावर काढू, पण कोणत्याही अटी घालण्याचा हा कोविडचा काळ नाही हे मला राज्य सरकारच्या वतीनं ठणकावून सांगायचं आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे गुड ऑफिसेस वापरावेत आणि या सगळ्या अटी बंद कराव्यात. आम्ही 3%चं 5% काढू नाही तर 3.5% कर्ज काढू. आम्ही ते कर्ज काढताना आम्हाला कमीत कमी व्याजात हे कर्ज मिळेल हे आपण बघावं, पण त्यासाठी तुम्ही कर्ज काढताय म्हणून ह्या रिफॉर्मच्या गोष्टी मान्य करा हे कदापि होणार नाही. आणि त्यामुळं एखाद्यानं द्यायचंच असेल मान्यता, परवानगी, पैसे नाहीच कर्ज देतोय आपण, तर ती खुल्या दिलानं द्या. अशा वेगवेगळ्या अटी घालून भारतामध्ये
पाश्चात्य राष्ट्रांना आणि अमेरिकन लोकांना जे या देशात घडवायचे आहे, लेबर रिफॉर्म्स करायचे आहेत, बाकीच्या सबसिडीच्या रेजिम्स कमी करायचे आहेत, अशा गोष्टी करण्याची आवश्यकता नाही, हीच आमची त्यातली भूमिका आहे. जाता जाता सहज सांगतो, आकडे तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी बरेच दिलेले आहेत, पण उज्ज्वला गॅससाठी त्यांनी सांगितलं की 1625 कोटी रुपये खर्च झाले. मग किती लोकांना गॅस मिळाला? तर 73,16,000 लोकांना 1625 कोटी रुपये हे आम्ही दिले, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. आता तुम्हीच 1625 कोटी भागिले 73,16,000 सिलेंडर्स करा. एका सिलेंडरची किंमत 2,226 रुपये येते. आता 2,226 रुपयाचं तर सिलेंडर नाही आहे, सिलेंडर 500, 600, 700 रुपयाचं आहे. ते सगळ्यांना सबसिडी, बऱ्याचशा सबसिडी धारकच आहेत त्यात बरेचसे, आणि त्यामुळं आपण जे हा आकडे सांगतोय भरीव, ते आकडे कुठंतरी चुकीचे वाटत आहेत. नुसत्या आकडाने आम्ही काहीतरी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी केलं हे दाखवण्यापेक्षा माझी भारतीय जनता पक्षाला कळकळीची विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. लोकांच्या मनातून तुम्ही उतरताय, पण ते वाचवायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने केलेल्या गोष्टी काही चुकलं असेल तर आम्हाला येऊन सांगा, काही सुधारणा करायची असतील तर सांगा. आम्ही आमचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांनी जे कष्ट केलेत आणि काही गोष्टी केल्यात, माझा आजही दावा आहे, तुम्ही यूपीमध्ये जावा, गुजरातमध्ये जावा, अहमदाबादमध्ये जावा, मध्य प्रदेशमध्ये जावा, कुठल्याही देशातल्या राज्यात जावा, त्याच्यापेक्षा जास्त व्यवस्था ह्या मुंबई शहरात आणि महाराष्ट्रात वेगळ्या केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र, मुंबई आणि देशातले दुसरे शहरं यांची तुलना होऊ शकत नाही. आज मुंबईमध्ये जी डेन्सिटी आहे, ती डेन्सिटी जर आपण बघितली तर ती डेन्सिटी फार मोठ्या प्रमाणात आपण लक्षात घेतलं तर फार मोठ्या प्रमाणात डेन्सिटी असणारं हे आपलं शहर आहे. आता मुंबईची डेन्सिटी 73,000 पीपल पर स्क्वेअर माईल आहे, आणि एवढं डेन्सली पॉप्युलेटेड शहर जगात कदाचित क्वचितच दिसेल आपल्याला. आणि त्यामुळं ह्या संख्या वाढलेली असली तरी आमच्या लोकांनी ती मर्यादित आणलेली आहे. आणि त्याच्यावर आता उदाहरणार्थ आमचा मोर्टॅलिटी रेट 3.27 आहे. आता गुजरातची मला काळजी वाटते 6.17 आहे. ही काही दोन राज्याची स्पर्धा नाही आहे, पण तिथं काहीतरी जास्त प्रयत्न करा. जे मुंबईला केलेलं आहे, मुंबईमध्ये सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्स हे MCGMने ताब्यात घेतलेले आहेत, आणि मुंबई शहरामध्ये कुठल्याही गरीब माणसाला त्या ठिकाणी व्यवस्था त्याची जाऊन सरकारी खर्चाने आज होते. गुजरातमधल्या कोर्टाने विचारलं, मेहरबान कोर्टाने, की महाराष्ट्रात मुंबईमध्ये जर खाजगी हॉस्पिटल्स ताब्यात घेऊन काम होत असेल तर तुम्ही का नाही करत. असे अनेक निर्णय आहेत की जे मुंबईत महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहेत, की ज्याचं अनुकरण देशातले अन्य राज्य करायला लागलेली आहेत. एवढंच मला आज या ठिकाणी सांगायचं. एक सवाल इसी को लेकर है, आपने अभी अभी कहा कि मुंबई में 80% जो हॉस्पिटल्स है वो BMC ने अपने कर लिए हैं. जो मिरर नाउ ने इन्वेस्टिगेशन किया है, रिपोर्ट किया, तो ऐसा दिखाई दे रहा है कि कल जो आंकड़े बताए गए थे MCGM की तरफ से कि इतने बेड्स अवेलेबल है या ICU बेड्स अवेलेबल है, तो वो आंकड़े कहीं ना कहीं झूठ ठहर रहे हैं, क्योंकि प्राइवेट हॉस्पिटल्स हो मुंबई के या फिर MCGM के हॉस्पिटल्स हो, उसमें उतने बेड्स अवेलेबल नहीं है. कहा यह भी जा रहा है कि लोग अभी भी कतार में, लेकिन बेड्स अवेलेबल इमीडिएटली नहीं हो सकते. दो चीज़ें हैं. मैं आपको एक कहा हूँ कि प्राइवेट हॉस्पिटल्स कंट्रोल में लिए हैं. इसका मतलब है कि अगर ब्रीच कैंडी में 500 बेड्स है तो 20% उनके पास रखे हैं, बाकी सब बेड्स मॉनिटर्ड बाय MCGM. तो इसीलिए वो मॉनिटरिंग गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या मुंबई कॉरपोरेशन अभी कर रही है. लेकिन बेड्स अवेलेबल नहीं है जो कल. हाँ, बेड्स अवेलेबल नहीं क्योंकि संख्या ज़्यादा है, और इसीलिए हम नए अस्पताल तैयार कर रहे हैं ना. वो इसलिए मैं आपको 10,000 बेड्स की व्यवस्था कर रहे हैं. काल फडणवीसांनी सांगितलं की 2,71,500 कोटी रुपये केंद्राच्या 20 कोटीच्या पॅकेजमधून महाराष्ट्राला मिळणार आहे. 78,500 कोटी रुपये हे थेट पॅकेजमधून मिळतील, आणि 1,65,000 कोटी हे विविध उभारणीसाठी ते सहाय्य म्हणून मिळणार. 2 लाख कोटी 78 जरा वजा करा. फडणवीस साहेबांचे मी आभारी मानतो की जर हे मिळालं तर ॲडव्हान्समध्ये माझे आभार, पण हे मिळणार नाही आहे.
कारण काय आहे की 20 लाख कोटीचं जे पॅकेज आहे त्यातून केंद्र सरकारच्या बजेटमधून केंद्र सरकारच्या पुस्तकातून बाहेर पडणार आहे 2 लाख कोटी रुपये टोटल 2 लाख कोटी टोटल. देशाला. आणि त्यामुळं बाकीचं सगळं आहे ते मगाशी सांगितलं सर, तुम्ही कर्ज काढा आणि आम्ही आहेच तुमच्या मागं, असा तो प्रकार आहे. आम्ही केंद्र सरकारला कळकळीची विनंती करतो की आज सगळ्या देशातल्या प्रत्येक राज्यात लिक्विडिटीचा प्रश्न आहे. टॅक्स गोळा होत नाही आहे, प्रत्येक राज्याच्या तिजोरीत पैसे उपलब्ध होत नाही. त्यामुळं केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक त्यांच्या ताब्यात आहे. देशातल्या बँकांमध्ये देशातल्या खाजगी निमसरकारी सरकारी बँकांमध्ये जे पैसे आज पडून आहेत, कुणी कर्ज काढायलाही पुढे येत नाही, ते पैसे या देशातल्या राज्यांना वापरायला द्या आणि ते कमीत कमी दरात किंवा शून्य दरात द्या. ही इकॉनॉमी बाहेर काढण्यासाठी त्याला जास्त महत्त्व देणं आवश्यक आहे. बाकीच्या सगळ्या घोषणा किती पूर्ण होणार आणि किती नाही, 1 वर्षाने ऑडिट केल्यावर मला वाटतं की हा आकडा 2, 2.5-3 लाखाच्या वर जाणार नाही. नाही, आता आपण जे सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 2 लाख कोटी मिळणार आहेत, त्याच्यातले 78,000 कोटी सरळ मिळणार आहेत आणि 1,65,000 1,65,000 अधिक 78 म्हणजे त्याचाच हिशोब पहिला मांडला ना, किती चुकतो येतो हे आकडे. म्हणजे आपणच सांगितलेत आम्हाला आकडे, तर थोडंसं गणितच आत्ताच इथेच तुमच्यासमोर सांगतो ना. 78,000 कोटी त्यांचं म्हणणं असं आहे की ते थेट मिळणार आहेत आणि 1,65,000 कोटी आम्हाला कर्ज रूपाने मिळणार आहेत. मग हे 2 लाख कसे झाले? त्यामुळे हे प्रत्येक आकडे जे आहेत हे अशा पद्धतीने फुगवून सांगितलेले आहेत आणि ज्या रेग्युलर योजनातले काही पैसे इकडे आणलेले आहेत आणि काही पैसे जसं आत्ता पाटील साहेबांनी सांगितलंय की कर्ज रूपाने जे मिळायचे आहेत त्याच्यासाठी रिफॉर्म्स वगैरे करावे लागणार आहेत. म्हणजे हा जो काय आकड्यांचा काल त्यांनी जो खेळ मांडला त्याची वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडलेली आहे. आपला जो प्रश्न आहे आपले 28,000 कोटी त्यांचं जे म्हणणं आहे, आम्ही जो हिशोब काढला आहे त्याच्यापैकी आतापर्यंत राज्याला 6,649 कोटी रुपये राज्याला आलेले आहेत. छत्तीसगड सरकारने केली, तुम्ही का पॅकेज देत नाही लोकांना? आम्ही त्यासाठी सगळ्यात मुळात म्हणजे सरकारमध्ये आज महाराष्ट्राकडे येणारा जो महसूल आहे तो कुठून येतो? सगळ्यात जवळपास 60-70%, 80% महसूल हा मुंबई पुणे या बेल्टमधून येतो आणि तेच बंद आहे आमचे. आणि ते बंद असताना सरकारी तिजोरीमध्ये पैसे येण्याचं प्रमाण अत्यंत अल्प असताना म्हणून आम्ही केंद्र सरकारला म्हणतोय तुम्ही आम्हाला मदत करा. 25,000 कोटी रुपयाची जी मदत केंद्र सरकारकडे माननीय अजितदादांनी मागितली ती त्यातला भाग आहे. पण आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेले आहेत, घेतोय आणि भविष्यात घेतले जातील. आज आपण महाराष्ट्रातल्या कोविड परिस्थितीला मात करण्यासाठी जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतोय. और ये काफी कंट्रोल में आया है, लेकिन आज ये हर रोज हम कम से कम 2,000 केसेस ऐड कर रहे हैं. मुंबई में 1,000 से 1,500 केसेस ऐड हो रहे हैं. ये केसेस क्यों बढ़ रही हैं और क्या हेल्थ क्लस्टर्स में वी हैव रीच लोकल कम्युनिटी ट्रांसमिशन स्टेज? मुझे ऐसा लगता है कि जहाँ भी डेंस पॉपुलेशन है वहाँ ही ये केसेस बढ़ रहे हैं. जैसे कि धारावी थी, लेकिन धारावी सबसे अच्छी बात है कि धारावी में बहुत काफ़ी कंट्रोल हो गया है. भिवंडी सर का शहर है, वहाँ भी बहुत कंट्रोल हुआ है. मालेगांव सर का शहर है, वहाँ भी कंट्रोल हुआ है. वर्ली में जो कोलीवाड़ा है वहाँ बहुत फैला हुआ था, लेकिन वो भी कंट्रोल में आया है. बल्कि 22 अप्रैल को केंद्र सरकार की जो टीम है उन्होंने वर्ली में जो कंट्रोल करने की मेथड इस्तेमाल हुई उसका प्रेज किया है गवर्नमेंट ऑफ इंडिया के कुछ लोगों ने. इसीलिए बहुत अच्छी तरह से हमारा प्लानिंग काम हम सब कर रहे हैं और मुझे लगता है कि आने वाले 15-20 दिनों में हम और अच्छी तरह से परिस्थिति पे काबू ला सकेंगे. कम्युनिटी ट्रांसमिशन का मुझे नहीं कह सकता हूं मैं, क्योंकि बता नहीं, लेकिन जिस तरह से हमारी संख्या कम आ रही है
या डबलिंग रेट कम आ रहा है, तो इसीलिए मुझे लगता है हम नियंत्रण में, परिस्थिति हमारे काबू में, नियंत्रण में आ रही है। हाँ? Today in Vasai, there are lots of migrant laborers who are stranded, and the issue of the railway minister tweeting at 2 o'clock or whatever it is, the fact is that there are still migrant laborers at stations and they are not getting trains. Now the railway officials have said for the Vasai, Devashayin city, that they have not received a request from the state government for these laborers to go back. How would you respond to that? How many requests for trains have been officially made to the railway? How many have the railways provided and how many have they cancelled? Yes, it is very unfortunate that from the other end the response is little different. But we have demanded about 178 trains, and the trains which have come, as Mr. Parab has mentioned, we did not expect at a time so many trains coming to Mumbai station. And when people went to a particular station, they were asked to go to another station. So this chaos, confusion was created, maybe deliberately, we don't know. But unfortunately, this could have been avoided. We are working and we are trying to see that we tell the people that this is the train and you 1500 people should board the train. This is that systematic, we are planning to do it. But unfortunately, different messages are sent, and yesterday at Bhaikala station there were about 10,000 people gathered thinking that the railways are leaving tonight. So this is not fair. So what the state machinery and municipal corporation machinery is working, I think Government of India's train allotment should be in according to the preparation of the state and the city commissioner. लगातार केसेस जो कम हो रहे हैं या कम हो रहे हैं, जो केसेस आप बता रहे हैं कि 35,000 केसेस है, और राज्य सरकार की प्रिपरेशन के कारण हुए हैं, नहीं तो ये 1.5 लाख होते। केंद्र सरकार कह रहा है कि हमने जो लॉकडाउन किया उसकी वजह से केसेस का प्रमाण पूरे देश भर में कम हुआ, और कम पहली बार, और दूसरी बार बघतोय महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आता सुरू आहे। यावेळी या संयुक्त पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर, फडणवीसांवर देखील टीका केली आहे आणि काही आकडेवारी देखील यावेळी सांगितलेली आहे।